चला तर बघा मित्रांनो, या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. एका व्यक्तीने 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकले व दुसऱ्या व्यक्तीने 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकले, तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, 12 लिटर दुधात 3 लिटर पाणी टाकलं तर पहिलं मिश्रण किती तयार झालं, तर 15 लिटरचं मिश्रण तयार झालं. आणि दुसरं काय म्हणते, तर 10 लिटर दुधात 4 लिटर पाणी टाकलं तर किती, 14 लिटरचं दुसरं मिश्रण तयार झालं. 14 लिटर मिश्रण. तर आता आपल्याला काय म्हणते, तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती, तर आता किती, 15 लिटर मिश्रणात 12 लिटर दूध आहे आणि दुसरं किती, तर 14 लिटर मिश्रणात 10 लिटर दूध आहे. तर यांचंच आपल्याला गुणोत्तर विचारलं आहे. तर बघा, गुणोत्तर म्हणजेच काय, भागाकार. याचं आपण जर गुणाकारात रूपांतर केलं तर हे 12/15 जशानी तसे गुणिला हे 14 वर जाईल आणि 10 खाली येईल, यांचा रेसिप्रोकल होईल. तर बघा, 3 चो 12, 3 पाची 15, बे 7 14, बे 5 10. आता या 4 आणि 7चा गुणाकार, तर 4 गुणिला 7 भागीला खाली काय उरले, 5 गुणिला 5. तर किती, 4 7 28 आणि 5 5 25. तर दोन्ही मिश्रणात दुधाचे गुणोत्तर किती राहील, तर 28/25 राहील. म्हणजेच 28:25. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल.